जय गुरु. जय गुरु. तुम्ही त्याच्यासाठी पण वापरतोय ना हे. जय गुरु. जय गुरु. कोण वाचतंय? पहिलं पहिले 10 श्लोक. मी वाचू? हा, वाच. मला स्क्रीन दिसत नाहीये सर. स्क्रीन दिसत नाही. एक मिनिट. हा. हा. झूम का होत नाहीये. हा. सुरू करू. हो. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं चित्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। श्रीभगवान् उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः। ये त्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलध्रुवं सन्निमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। क्लेशोऽधिकरस्तेषामव्यक्तसक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येव नैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसां मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अथैत हा, बरं आहे. हा. हा. हा हा 2-3 थोडस चुकलं जरा. लक्षात आलं असेल एखाद्याच तुझ्या. लक्षात हो ठेव. हो हा. आले लक्षात नंतर हो सर हम्म. हो हा. हा ठीक आहे. पुढचं कोण वाचेल? पुढचं. मी वाचू कसं? हा, चालेल. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखः सुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यार्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तसमे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षशुचिर्दक्ष दुदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तसमे प्रियः हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः समे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसमदुःखेषु समः सङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। हरये नमः, हरये नमः, हरये नमः। जय गुरु. जय गुरु. एक जस्ट थोड्याशा 3 म्हणजे चुका लक्षात आल्या माझ्या. एक भक्ता असते तीव मे प्रियाः, प्रियः नाही प्रियाः दीर्घ येतो. हा ते एक प्रिय प्रियाः आ पूर्ण करायचा. हा प्रियाः. नंतर दुसरं अनपेक्ष शुचिर दक्ष, तो विसर्ग आहे तिथे, त्याचा आपण श केलाय म्हणजे अनपेक्ष शुचिर दक्ष नाही, तिथे विसर्गाच्या जागी डबल श येतो म्हणजे अनपेक्ष शुचिर दक्ष असं. अनपेक्ष शुचिर्दक्ष असं त्याच्याकडे डबल श आहे. हा आणि इथे मय्यार्पित नाही मय्यर्पित आहे. मय्यर्पित. हा मय्यार्पित झालं का ते. हा बरोबर. ठीक आहे. जय गुरु. जय गुरु. 15वा श्लोक कोण म्हणतोय? 15वा अध्याय पहिले 10. तर मी म्हणू? हा सीमाते म्हणा. अथ पंचदशोऽध्यायः श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. छान म्हटलं. कोण म्हणतंय आता पुढचं? मी वाचू का? जयंती. हा वाच. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा उष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्यं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनै च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरक्षाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदारुतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवं सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत
इति गुह्यतमं शास्त्रम् इदम् उक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु जय गुरु हा, जय गुरु. एक सांगायचं होतं, हे ना थोडं ते उच्चार जे आहे ना, विशेषतः अनुस्वाराच्या तिथे जेव्हा य आहे ना, म्हणजे हा, तो आपला नॅचरलच करायचा. म्हणजे जसं मत्तस्मृतिर्ज्ञान मपोहनंच हनंच, तो बरोबर तोच उच्चार अपेक्षित. हनैच असं नाही करायचं. समजलं? हम्म. म्हणून म्हणून दाखवतो एकदा, म्हणजे मत्तस्मृतीर आहे ना, सर्वस्य चाहम. कुठला सर्वस्य 15. चाहं हा, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनश्च ते मपोहनञ्च हनश्च नाही, हनंच असंच म्हणायचं ते. अनञ्च अनुस्व हनंच. हा, तसंच अजून कुठले तर. मपोहनञ्च हा, आता अजून एक ठिकाणी होतं सहज. हा, असे 2-3 ठिकाणी असं य य जो आहे ना, तो हनंच असंच करायचं, पंच तसंच करायचं आपला नॉर्मल. ठीक आहे. आपला 17वा श्लोक सुरू होता मला वाटतं, पण त्याच्या आधी मला वाटतं प्रकाशजींनी एक प्रश्न विचारला होता. आणि मला वाटतं त्यांना त्यांचं तेवढं समाधान झालं नसणार. कारण नंतर मग नाही माझ्या नाही, लक्षात त्याचं आलं. त्याचं नाहीये. म्हणजे जरा डोक्यातलं ते इरेज करायला हा, कठीण पडते. नाही नाही नाही, पण नंतर माझ्या लक्षात आलं की म्हणजे तुमचा प्रश्न तेव्हा मला नीटसा कळला नव्हता बहुतेक. तो आता कळला मला. तुम्ही जो विचारत होता की दुसऱ्या अध्यायामध्ये जो आत्मा अविनाशी आहे आणि सगळ्यांमध्ये जो आत्मा आहे तो मीच आहे, मग तो तो क्षर आहे की अक्षर आहे, त्याचा आणि क्षर आणि अक्षराचा संबंध काय, असा तुमचा प्रश्न होता. बरोबर? बरोबर बरोबर बरोबर. बरोबर. तर आता गंमत काय आहे, क्षर आणि अक्षर हे आत्मे नाही आहेत, हे पुरुष आहेत. हम्म. आत्मा तो आत्माच आहे आणि तो अविनाशीच आहे. हम्म. म्हणजे आणि तो तर कधीच, म्हणजे तो कधी क्षर असूच शकत नाही. आणि म्हणून मग याच अध्यायामध्ये कृष्णाने म्हटलेलं आहे ना, 5व्या-6व्या श्लोकामध्ये इकडे, की म्हणजे ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठानी, म्हणजे माझाच अंश जीवांमध्ये आलेला आहे. हा, हो आणि त्यामुळे माझा अंश आलेला आहे, तर त्याचा जो परमेश्वराचा अंश आहे म्हणजे परमात्म्याचा, तो क्षर आणि अक्षर या दोन्ही कॅटेगरीत नाहीच आहे. बरं. समजलं ना? हा, तर हा तो हा. त्याचा क्षर आणि अक्षराशी काही संबंध नाही. तो तर साक्षी भावाने राहतो तिथे. ओके. हा, त्यामुळे तो तो क्षरामध्ये येतच नाही, अक्षरमध्ये तर येणारच नाही. अक्षर म्हणजे बरं. हा मायाशक्ती ज्याला आपण म्हणतो, ईश्वर आणि मायाशक्ती, हम्म. त्याच्यात तर हम्म. प्रश्नच नाही. पण इकडे सुद्धा आहे, इव्हन ज्या जीवांमध्ये जो परमात्मा जो आलेला आहे हा ममैवांशो, तर तो हम्म. साक्षी रूपानेच असतो. त्याला काही, तो अविनाशीच असतो. बरं. त्यामुळे तो जो नियम आहे दुसऱ्या अध्यायात वगैरे किंवा पुढेही हम्म. सांगितलेला, त्याला या क्षर आणि अक्षराच्या वर्गीकरण आणि बाध येत नाही अजिबात. असं. ओके ओके हा, ओके. थँक्यू हा, तर ते, थँक्यू. हा, असं बहुतेक तुम्हाला तेच अपेक्षित होतं असं. हा, असं वाटतं मला. अं, दुसरं, अजून एक मी जरा विचार करत होतो, तर हा जो श्लोक आहे ना, याचं थोडंसं जरा मी एक विवेचन जरा मला सुचलं. म्हणजे ते कसं, हे जे आहे ना, अं, हं, तर हा फार महत्वाचा श्लोक आहे. आणि जिथे श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. तर म्हणजे हा जो जीव आहे
तर हा सगळं म्हणजे कानामध्ये, चक्षूंमध्ये, स्पर्श म्हणजे त्वचेमध्ये, जिभेमध्ये आणि नासिकेमध्ये आणि मनामध्ये सुद्धा त्यांचा अधिष्ठाता होऊन त्यांचा उपभोग घेतो. हं. इथं हा म्हटलेला आहे. पण हा सुद्धा हा जीव आहे. हं. आणि याच्या बरोबरच या सगळ्या इंद्रियांना शक्ती कोण देतो? म्हणजे आता बघा इथे म्हणजे जसं एक क्षर आणि अक्षराचं आपण बघितलं ना, तसं इथे सुद्धा आपण 3 लेव्हल्स इमॅजिन करू शकतो. हां. एक म्हणजे ही इंद्रिय, या इंद्रियांचा अधिष्ठाता कोण? जो जीव की ज्याला उपभोग घ्यायचा असतो सगळ्या जगताचा, म्हणजे भोगी, जो भोग घेतो तो. हं. तो का भोग घेतो? कर्तृभावानी, कारण त्याच्यामध्ये वासना असते म्हणून. हं. वासना आणि कर्तृभाव आणि अहंकार असतो म्हणून तो भोग घेत असतो. पण या सगळ्या इंद्रियांना त्यालाही हे कळत नाही, हं, की या सगळ्यांना शक्ती कोणी दिली? म्हणजे डोळ्यांना बघण्याची शक्ती कोणी दिली? परमेश्वराने. त्वचेला स्पर्श जाणण्याची शक्ती कोणी दिली? ती जीवाने नाही दिली, ती परमात्म्याने दिली. जिभेला रस चाखण्याची किंवा रसग्रहण करण्याची शक्ती कोणी दिली? ती परमेश्वराने. तसंच नासिकेला, तसंच मनाला सुद्धा या इंद्रियांना म्हणजे इंद्रियांशी संबंध ठेवून त्यांचा विषय ग्रहण करण्याची शक्ती कोणी दिली? तर परमेश्वराने. म्हणजे या यांना शक्ती दिली आहे परमेश्वराने, पण ते जाणत नाहीत. तो जीव ते जाणत नाही. त्याला वाटतं मीच यांचा स्वामी आहे आणि म्हणून तो उपभोग घेत असतो. ज्या क्षणी ज्या जीवाला आपल्याला कळेल, की ही शक्ती काही यांना मी म्हणजे हे काही माझी इंद्रिय नाही आहेत खरं म्हटलं तर. कारण यांना जी शक्ती प्राप्त झालेली आहे, ती काही मी दिली नाही. हं. ती परमात्म्याकडून आलेली आहे. हं. याचं एक अगदी उदाहरण आहे बरोबर. हां, हां. तर अगदी जसं बरोबर आहे. छान व्यवस्थित. हां. तर Sheet Navigator Manager हां. Siddhartha Phase 3. तर काय आहे की याच्याविषयी ना केन उपनिषदामध्ये एक कथा आहे. हं. तशीच ती विद्यागीता म्हणजे त्रिपुरा रहस्य विद्यागीतेमध्ये पण आहे, की अ, अशी ती काय झालं, देव आणि दैत्य यांचं जेव्हा युद्ध झालं आहे आणि देवांनी दैत्यांवर विजय मिळवला आणि देव जरी असले तरी ते म्हणजे काही परमेश्वर नाही. तर त्यांना एकदम अहंकार म्हणजे खूप ते म्हणजे विजयाचा उन्माद आणि विजयाचा त्यांनी आनंद उत्सव साजरा केला आणि थोडासा त्यांना अहंकार झाला. मग तेवढ्यात एक मग अहंकार तर झाला त्यांना. मग तो अहंकार घालवायचा कसा? तर एक प्रचंड असं हजारो सूर्यांसारखं एक तेज असं म्हणजे वीज अशी लखलखती असं म्हणता येईल. तर तशी ती धाडकन असं त्यांना असं भास झाला, की कोणीतरी प्रचंड शक्ती अशी आलेली आहे. हं. तर त्या देवांना वाटलं कोण आहे बाबा ही? तर इंद्र देवांचा राजा. तर त्यांनी त्यांच्यातला जो श्रेष्ठ त्याला सांगितलं अग्नीला, की "तू बघ तू कोण आहे? ती कोण आहे ती शक्ती ते बघ." तर अग्नी गेला. अग्नीने त्या शक्तीला विचारलं, "तू कोण आहेस?" तर तिने त्याला विचारलं, की "तू कोण आहेस?" तर त्यांनी सांगितलं मोठ्या खुशालकीने, की "मी अग्नी आहे. मी कशालाही भस्म करू शकतो" वगैरे असं. आणि मग ती म्हणाली, "ते जाऊ दे, सगळ्यांचं जाऊ दे. ही एक गवताची काडी आहे, तर हिला तू भस्म करून दाखव." तर अग्नीने खूप प्रयत्न केला. काही झालं नाही. तो चेहरा त्याचा काळा ठिक्कर झाला आणि तो परत गेला. पण त्यांनी काही सांगितलं नाही इंद्राला. नुसतंच आपलं उत्तर दिलं आणि बाजूला जाऊन बसून राहिला. मग इंद्राने वायूला पाठवलं. वायूने पण सांगितलं, "मी कशालाही उडवून टाकू शकतो." तिने सांगितलं, "या गवताच्या काडीला तू उचकटून दाखव." वायू पण काही नाही करू शकला. हां. नंतर मग वरुणाला पाठवलं. असे त्यांचे सगळे जे इंद्राचे जे दिक्पाल आहेत त्यांना पाठवलं.
कोणी काही करू शकलं नाही. मग स्वतः इंद्र गेला असं सगळ्यांचं गर्वहरण तर झालंच. मग इंद्र गेला तर ती गुप्त झाली तर त्याला अजूनच अपमान झाल्यासारखा वाटला. त्याने विचारलं, तू कोण आहेस? तर तिने सांगितलं की मी या सगळ्या ज्या म्हणजे तुझे जे आहेत, तुम्हाला ज्याच्याकडनं शक्ती प्राप्त झाली, तू ज्या देवांचा राजा इंद्र, त्या दैवी शक्ती जी आहे, ती शक्ती देणारी मी आहे ती, अशी असं केनोपनिषदात कथा आहे. तर आणि मग पुढे असं सांगितलेलं आहे की जर अहंकार घालवायचा असेल तर सतत आपल्यामध्ये जी जी शक्ती आहे की ज्याने आपण कुठलंही कार्य आपण करू शकतो किंवा करतो, ते जर सतत अनुसंधान किंवा भान ठेवलं की ती शक्ती मला परमात्म्याकडनं मिळाली आहे, तर 2 गोष्टी साध्य होतात. एक, आपण इतर देवतांच्या उपासनेच्या फंदात जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही माझी उपासना करा, तर बाकी देवतांची करू नका. म्हणजे बाकी देव करण्यापेक्षा मूळ परमात्मा आहे त्याची उपासना करा. एक, तर ते आपोआपच म्हणजे तसं आपलं आपोआप व्हायला लागतं. आणि दुसरी गोष्ट की आपला जो अहंकार आहे की मी केलं, तो जायला पण मदत होते. कारण जे काय आपण करतो त्याची शक्ती ही आपलं जर सतत भान असेल की आपल्याला परमात्म्याकडून मिळालेली आहे, परमेश्वराकडून मिळालेली आहे, तर मग अहंकार मोठा होण्याची, गर्व वाढण्याची शक्यता खूप कमी होते. नाही का? तर हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि मन यांना मिळणारी शक्ती की ज्या योगाने ते कार्य करू शकतात, ती शक्ती त्यांना ज्या परमात्म्याकडून मिळाली आहे, याचं जर आपण सतत स्मरण ठेवलं, तर मग आपल्या लक्षात येईल की आपण काहीच करत नाहीये. असं. ठीक आहे. तर या अध्यायाशी संबंधित होतं म्हणून म्हटलं जरा सांगावं. छान सांगितलं सर, सर. याच्या आधी कालचं रेकॉर्डिंग मिळेल का आम्हाला? हो, कालचं रेकॉर्डिंग टाकायचं विसरलो मी. हा, ओके, टाकेन. ठीक. हा, हो. मला सर एक बोलू का? बोला पल्लवीताई. पल्लवी बोलते. मला हं. एक ह्याच्याबद्दल सांगा असं वाटतं की जेव्हा आपल्याला कुठेतरी ऍक्सिडेंट होतो किंवा काहीतरी हातापायाला लागतो, अगदी आपला पाय उचलत नाही, हात उचलत नाही, तेव्हा ती जाणीव होते की देवा बापरे माझा हात हलवता येत नाहीये. बरोबर. नाही का? म्हणजे जेव्हा हा आपली शक्ती संपते, हा तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्याला किती मर्यादा आहेत ते. पण हा म्हणजे त्याच्याकरता असं म्हणजे ती अवस्था, त्या अवस्थेची वाट बघण्यापेक्षा नाही 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 का? वाट बघायची नाहीये, पण नाही, म्हणजे म्हणजे तेव्हा हां, हां, बरोबर अगदी. हां, म्हणजे म्हणजे तेव्हा जाणीव होते तेव्हा की जाणीव होते की आपण काहीच करू शकत हा नाही आहोत आता असं या हा अवस्थेला. किंवा बरोबर. आता डोळ्याला अंधूक दिसायला लागलं, काहीतरी मोतीबिंदू वगैरे होतोय. हो, हो. तर मग अगदी. तेव्हा जाणवते अरे बापरे मला दिसलं नाही तर कसं होईल. बरोबर. संकटाच्या वेळी देवाची आठवण होते. हा संकटाच्या वेळेला देवाच्या तोपर्यंत आणि म्हणजे नाक ती पाणी शक्ती काढून अशी अवस्था असल्याशिवाय असते. डोळ्यांचा काही उपयोग नाही, हातापायांचा काही उपयोगच नाही ना त्याच्यात जर शक्ती नाही तर. हो ना. तर म्हणजे ठीक आहे आपली ना. आपली मर्यादा सतत हा आपल्या मर्यादा त्या मर्यादेचं भान सतत असणं आणि हा परमेश्वराच्या अचिंत्य शक्तीचं भान असणं हे भान असणं. म्हणजे यांनी दोन्ही गोष्टी साध्य होतील. एकतर आपलं भान किंवा अनुसंधान हे परमेश्वराकडे असेल एक, आणि हा दुसरं अहंकार सुद्धा आपोआप कमी कमी होत जाईल हा असं, हा नाही का? हो. असं. हा. ठीक आहे. अं, सर पण मला विचारायचं होतं की जीवात्मा हा परमेश्वराचाच अंश आहे ना? जीवात्मा ही ऍक्च्युअली तेच मी पुन्हा पुन्हा सांगतोय की जीव आणि आत्मा हे 2 शब्द आहेत. हे एकत्र करून जीवात्मा हा शब्द झालाय. तर या जीवात्म्यातला जो आत्मा आहे तो परमात्म्याचाच अंश आहे. म्हणजे आत्माच ऍक्च्युअली म्हणजे हा. आणि जीव जो आहे की जो वासनामय देह आहे, हा, तो लिंग सूक्ष्म देह वगैरे, तो सुद्धा म्हणजे म्हटलं तर तो क्षर नाही, पण कारण तो लिंगदेह सुद्धा राहतो काही काय तसा. हा, पण तो जो जीव आहे, जीवात्मा हा तसं म्हटलं तर म्हणजे त्यातला आत्मा हा परमेश्वराचा अंश आहे. जीव हा परमेश्वराचा नाहीये. जीव म्हणजे काय? अज्ञानाचं आवरण. तर ते आवरण, अज्ञानाचं आवरण हे आत्मा परमात्म्याचा अंश कसं असेल, नाही का?
बरोबर ना? म्हणून मी तुम्हाला मागे एक सांगितलं होतं बघा, अशी एक उक्ती आहे की अं, कंचुकः जीवः, म्हणजे कंचुक म्हणजे आवरण. हं. ज्याच्यावर आवरण असतो तो जीव. निष्कंचुकः परमशिवः. निष्कंचुका म्हणजे ज्याच्यावर कसलंही आवरण नाही तो परमशिव म्हणजेच परमात्मा असं. तर जेव्हा मग हा बोला सर परमशिवाचा बोला. परमशिवाचा जेव्हा त्याच्यावर जसं सूर्यामध्ये जेव्हा ढग येतात म्हणजे त्याच्यावर ढगांचं आवरण आलं, मग आपल्याला दिसतं का नाही प्रकाश म्हणजे काळोख होतो नाही का असा. हा हा तर पण म्हणजे सूर्य नाहीये त्या त्या दिवशी सूर्य नसतो का नाही, सूर्य आहे पण तो हं. ढगांनी झाकलेला आहे असं. तर जीवात्मा म्हणजे तसाच ढगांनी झाकलेला सूर्य असा. म्हणजे मग त्यातला जो आत्मा आहे ना तो हम्म. परमेश्वराचा अंश. तो तर अंश म्हणजे आहे आणि तोच आणि शक्ती तो देतो ना ह्या. आणि हा आणि होय होय आणि तो अविनाशीच आहे. हा तो हा अविनाशी आणि तोच म्हणजे आपल्या ह्या ज्ञानेंद्रियांना किंवा सगळ्यांनाही ही जी शक्ती देतो तो हो तोच असतो पण पण आणि तोच दुर्दैवाने काय परमेश्वराचा अंश. पण दुर्दैवाने काय होतं आपल्याला असं वाटतं की जो माझा जीव आहे ना, वासनामय अहंकारमय जो जीव आहे तोच सगळं करतोय असं आपल्याला वाटतं. शक्ती सगळी त्यांना त्या जीवामुळे मिळते असं आपल्याला वाटतं, न की त्या आत्म्यामुळे असं. समजलं नाही का? म्हणजे तिला चेतना शक्ती पण म्हणतात ना. हो म्हणजे आत्मा चैतन्य. हीच चेतना. हा आत्मा हे चैतन्य चेतना हा. चित या अर्थाने. हम्म. पण आणि मग आपण सच्चित सगळे आनंद मध्ये पण तेच येतं. तेच आहे सच्चित हं. आनंद. बरोबर. पण ते चालेल आपलं काय चालेल. होतं आपण जीवात्म्यामधल्या आत्म्याला विसरून जातो आणि जीवालाच आपण स्वतः म्हणजे मी म्हणजे जीव, मी म्हणजे हा देह असं बरोबर. समजायला लागतो असं. हो किंवा देहापर्यंत आपण स्वतः देह हा समजतो स्वतःला. समजतो बरोबर. हा बरोबर आता नीट हा समजलं. हं. हा तर आता आपण जे बघितलं होतं क्षर आणि अक्षर. हं. पुन्हा एकदा सांगतो, क्षर म्हणजे काय, सगळी भूत म्हणजे सगळे प्राणी मात्र की जे नाशवंत आहेत ते क्षर. आणि हा जो संसार वृक्ष ज्याच्या योगे हा सगळा संसार वृक्ष विश्व याचं नियमन होतं हा अक्षर. आता हा अक्षर याला का म्हटलंय, कारण एका मर्यादित कालापर्यंत तो अनंत आहे. म्हणजे संसार हं. विश्व असेपर्यंत तो अनंत आहे. पण विश्व संपलं, विश्व जेव्हा लीन होतं परमेश्वरात तेव्हा तो सुद्धा लीनच होतो. तेव्हा त्या अर्थाने तो अव्यय नाहीये. तो ईश्वर आणि माया त्याला या संसाराचं ऍडमिनिस्ट्रेशनची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे तो या संसार वृक्ष असेपर्यंत तो आहेच. बाकी त्याचे सगळे म्हणजे लोक येतील जातील वगैरे वगैरे नाही का. जसं एक एसटी मध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रवासी येत जात असतात ते राहतात, पण एकदा एसटीचे दिवस 12 तास आटोपले की मग ते पण जातात नाही का. तसं तर ते माया आणि ईश्वर हे तसे ड्रायव्हर आणि कंडक्टर आहे आपल्या बसचे, संसार रूपी बसचे, एसटीचे नाही का. की एकदा ती बस वा आगारात पोचली बरोबर. डेपोमध्ये, हा डेपोमध्ये, की मग त्यांचाही संबंध राहत नाही असं. असं तर ते ते झाले अक्षर. म्हणजे आपल्याला वाटतं ते कायम आहेत पण ते कायम नाही आहेत ते. म्हणजे ती माया आणि ईश्वर, माया शक्ती आणि ईश्वर हे पण परमनंट नाहीये. त्यामुळे इव्हन तिला सुद्धा आपण तिच्या आश्रयाला जायचंही काही कारण नाही. मग आपण कोणाच्या आश्रयाला जायचं, की ज्या परमात्म्यामुळे माया शक्ती आणि ईश्वर त्यांना ती नियमनाची शक्ती मिळाली, आपण त्यांच्या आश्रयाला जायचं, तो परमात्मा असं. हा जसं आपण मागे उदाहरण दिलं होतं राष्ट्रपतींचं, की सगळे जे अधिकारी असतात सगळे डिपार्टमेंट्स, हा त्यांना शक्ती राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे मिळते. आपल्याला जायचंच असेल म्हणजे जायचंच आहे, तर तर त्या मूळ सत्ता जी आहे तिला शरण जा. राष्ट्रपती किंवा जे सरकार आहे सरकारचा सर्वोच्च पुरुष त्याला शरण जा.
नाही का? कारण इतरांकडे मर्यादित अधिकार आहेत, त्या त्या डिपार्टमेंट पुरते, त्या त्या खात्यापुरते, त्या त्या रिजन पुरते, खात्यापुरते अधिकार. ठीक आहे. 17वा श्लोक परत बघूया आपण. तर इथे झालं क्षर आणि अक्षर, आणि मग इथं 17व्या श्लोकात सांगितलेलं आहे की परंतु तू उत्तमा पुरुषा अन्या, पण जो उत्तम पुरुष जो आहे, उत्तम म्हणजे उत्तमा म्हणजे यांच्याही वरचा पुरुष जो आहे तो अन्य आहे, तो यांच्याहून वेगळा आहे. तो कोण आहे? परमात्मा. म्हणजे या सगळ्या म्हणजे हे सगळे बाकीचे जे सगळ्या भूतांचा हा आत्मा प्रत्यक चेतन परमात्मा, म्हणजे सगळ्या भूतांना चेतना ज्यांनी दिलेली आहे, चैतन्य रूपी तो परमात्मा. इथे उदाहृता वेदांतात असं म्हटलं की हा परमात्मा कोण? तर सगळ्या जीवांना जो जीवांमध्ये आत्मरूपाने चैतन्य रूपाने प्रवेश करून जो त्यांच्या चैतन्य निर्माण करतो, ते जे आत्मतत्व आहे तो म्हणजे परमात्मा असं. आणि तो आत्मा आणि परमात्मा यांच्यात फरक नाही, आणि तोच अविनाशी आहे. आणि म्हणूनच त्यांना म्हटलेलं आहे आपण की यहा अव्ययः ईश्वरः, आणि तो खरा स्वामी. ईश्वर म्हणजे तो खरा स्वामी. आणि तो काय करतो? लोकत्रयम आविश्य बिभर्ती. तर या सगळ्या तिन्ही लोकात म्हणजे विश्वामध्ये तो प्रवेश करतो आणि सगळ्या संसाराला तो धारण करतोय, न की ईश्वर आणि मायाशक्ती. असं. तर हा जो उत्तम पुरुष आहे हा तर या क्षर आणि अक्षर या दोघांपासूनही वेगळाच आहे. हा मुद्दा इथं स्पष्ट केलेला आहे. आणि त्याचं वर्णन वेदांतात नेहमी असं केलं जातं, नित्य शुद्ध बुद्ध. नित्य शुद्ध बुद्ध. एक तर तो नित्य शुद्ध आणि बुद्ध, यालाच आपण आणि मुक्त अर्थात आणि मुक्त. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त. यालाच दुसऱ्या परत सांगा. नित्य शुद्ध. नित्य नित्य म्हणजे त्याला आधी नाही अंत नाही असा नित्य. शुद्ध की ज्याच्यामध्ये मलाचा लवलेशही नाही, तो कधीच झाकलेला म्हणजे त्याच्यामध्ये मल काहीच नाही, निर्मळ. बुद्ध त्याचं भान किंवा स्मृती तो पूर्ण ते ज्ञानरूप अक्षरशः. बुद्ध म्हणजे ज्ञानरूप. आणि मुक्त त्याला कोणाचंही म्हणजे तो पूर्ण स्वतंत्र आहे, त्याला कोणी लगाम घालू शकत नाही. तो पूर्ण स्वतंत्र आहे. आणि तो पूर्ण स्वतंत्र असल्यामुळेच तो शरण आलेल्यांवर कृपा करू शकतो. हे मी पुढचं सांगतोय. नित्य शुद्ध बुद्ध आणि मुक्त. तर मुक्त म्हणजे काय की त्यालाही जर तुम्ही नियम घालून दिलेत की कोणी एवढा जप केला तर एवढं फळ दे, एवढे पाठ म्हटले तर एवढं कर, एवढ्या प्रदक्षिणा घातल्या तर एवढं फळ दे, मग तो मुक्त कसा होणार? तो तर मग नियमाने बांधलेला गेला, नाही का? पण परमतत्व किंवा परमेश्वर असाच एक आहे की जो मुक्त आहे. त्यामुळे त्याला कृपा करायला कोणाला विचारावं लागत नाही. जसं राजाला जर कोणाला काही द्यावंसं वाटलं बक्षीस, तर तो त्याला कोणाच्या बाकी लोकांना त्यांच्या त्यांच्या नियमानुसार मदत मिळेल, बरोबर? ते त्याला ज्याला पात्रतेनुसार. पण जर राजा खुश झाला तर राजाला कोणाला विचारावं लागेल का की काय नियम आहे बघूया वगैरे? नाही, राजा सरळ कंठा देईल, म्हणजे पूर्वीच्या काळी अर्थात, आता राजा नाहीच आहे, पण जमीन देईल, जहागीर देईल, काही देईल, नाही का? तर त्याच पद्धतीने त्याच उदाहरणानुसार परमेश्वर हा एकच मुक्त आहे की त्याला कोणाचं बंधन नाही. त्यामुळे त्याची जर कृपा झाली आणि तो जर प्रसन्न झाला तर तो कोणालाही काही देऊ शकतो. आणि म्हणून कृष्णच एकटा असं म्हणतोय की मामेकम शरणम व्रज, मला शरण ये, तुझ्या उद्धाराची जबाबदारी मी घेतो. कारण का? त्याच्यामध्ये शरण आलेल्यावर कृपा करण्याचं आणि उद्धार करण्याचं सामर्थ्य आहे. असं समजलं? त्यामुळे हा जो उत्तम पुरुष आहे हा खरोखरच उत्तम आहे, म्हणजे याच्यावरती कोणी नाही. आणि तो नित्य शुद्ध बुद्ध आणि मुक्त असं. समजलं? आता नित्य शुद्ध बुद्ध याचा शुद्धचं परत सांगता का? शुद्ध म्हणजे शुद्धचं परत सांगता का? निर्मळ
म्हणजे ज्याच्यात मलाचा काही म्हणजे मल म्हणजे काय, काहीतरी मग संशय, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, संशय वगैरे वगैरे काही नाही. तो शुद्ध आहे, अगदी निर्मळ, सरळ, ज्याला आपण अगदी सरळ म्हणतो, सरळ विचार करणार आहे, लबाडी नाही त्याच्यामध्ये. म्हणजे लोकांना असं वाटतं ना, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याला असं वाटतं की अरे, मी जर समजा हे नाही केलं तर देवाचा माझ्यावर कोप होईल, देव माझ्यावर रागवेल. हा, मग नाही, मग मी हे नाही केलं माझ्या कुलामध्ये म्हणून मला कुलदेवतेचा कोप झाला वगैरे. हे सगळं मिथ्या आहे. परमेश्वर म्हणजे जर आपण परमेश्वराचं जे वास्तविक रूप आहे, तो कोप कोप कसाच करू शकेल कोणावर, नाही का? भले कृपा एक वेळ नाही करू शकणार, कारण आपण त्यात तेवढं शरण तो आपण गेलेलो नाही. पण असा कोणी बरेच जण ते विचार करतात, तुम्ही असं नाही केलं म्हणून असं झालं, असं नाही केलं म्हणून असं झालं. याला काही अर्थच नाहीये. कारण परमेश्वर जे तत्व आहे ते नित्य शुद्ध बुद्धमुक्त आहे. कोणी नाही केलं किंवा तरी तो रागवू तर शकतच नाही ना, नाही का? राग त्याला, तो शुद्ध आहे. तो शुद्ध असल्यामुळे तो कधी कोणाचं वाईट चिंतूच शकत नाही. अत्यंत निर्मळ आहे तो. समजलं? त्यामुळे हे जे आपल्या धार्मिक बाबतीत बऱ्याचदा आपल्या खोलचट समजुती ज्या असतात ना, त्या अत्यंत चुकीचं आहेत. आणि हे मधले बुवाबाजी, ज्याला आपण बुवाबाजी म्हणतो मग आणि मग ते आपल्याला म्हणजे त्यामुळे उपासना ही मग भीतीने केली जाते, नाही का, बऱ्याचदा. तर ते अत्यंत चुकीचं आहे का? हा, तर कारण भीती कशाची, म्हणजे उपासना ही शरण भावनेने केलेली पाहिजे, न की भीती, मी हे केलं नाही किंवा मी आज नाही हे केलं तर असं होईल, त्याला काय अर्थ नाही, नाही का? असं. तर हे परमेश्वराचं वास्तविक स्वरूप जाणणं हे फार महत्वाचं आहे. नित्य शुद्ध बुद्धमुक्त या 4 शब्दांमध्ये परमेश्वराचं पूर्ण वर्णन आलं सगळं. बुद्ध बुद्ध म्हणजे काय सांगितलं सर? सर ज्याचे भाव ज्ञानी आहे काय? पूर्ण ज्ञानी त्याच्या, म्हणजे तो ज्ञानरूप आहे पूर्ण. सगळं त्याच्याकडे जाणीव आहे, स्मृती आहे, तर्क आहे आणि स्वतःही ज्ञानी असल्यामुळे, जे आधीच्या याच्यामध्ये सांगितलं, सर्वज्ञ वेद सर्वज्ञ वेद आहे. वेदविद वेदांतकृत जे म्हटलेलं आहे, म्हणजे तो गुरु पण तोच आहे असं. तो स्वतःही पूर्ण ज्ञानी आहे आणि वेदांतकृत, विदैवचाहम, नाही का? तो वेदविद पण तोच आहे, वेदांतकृत म्हणजे संप्रदाय प्रवर्तन करणारा पण तोच असं. आणि का बरं? कारण त्याला सगळ्या जीवांना उद्धार करण्याची त्याच्या एवढी इच्छा बाकी कोणालाच नाहीये, आपल्या स्वतःला पण नाहीये. पण एवढंच आहे की आपण तेवढा प्रयत्नच करत नाही असं. जसं आईला किंवा वडिलांना, आपल्या मातापित्यांना मूल वाढावं याची सगळ्यात जास्त इच्छा असते, पण त्या मुलाला कधी कधी त्या मुलालाच तेवढी इच्छा नसते हा, अभ्यास करण्याची, प्रयत्न करण्याची, नाही का? तिथे मग आई वडील हात टेकतात, नाही का? तसं आहे. असं. तर त्यामुळे परमेश्वर हा करुणासागर आहेच, हा, म्हणजेच तो शुद्ध आहे. ज्ञान पण आहे त्याच्याकडे आणि तो मुक्त पण आहे. अमर्याद कृपेचा जणू सागर आहे असं. असा सर, तो उत्तम पुरुष. हा, याच्यासाठी एक सुंदर उदाहरण म्हणजे आपलं स्वतःचं शरीर. म्हणजे हम्म, दररोज इतक्या पेशी निर्माण होतात, त्या दुसऱ्या म्हणजे निर्माण होतात आणि मरतातही. पण निर्माण झालेल्या पेशी नवीन पेशींना ज्ञान देऊन जातात. म्हणजे बघा ना, हे आपल्याला तर काहीच माहिती नसतं. आणि म्हणजे हम्म, असा हा ईश्वर, असा हा परमेश्वर, असा तो ज्ञानी, असं मला म्हणायचं आहे थोडक्यात. बरोबर. म्हणजे इतकं हम्म, सूक्ष्म की आपल्याला, आपण एवढं मोठं शरीर धारण करतो, पण ते सुद्धा आपल्याला काहीच माहिती नाही, त्याचंही ज्ञान आपल्याला नाही. आणि त्यांनी किती व्यवस्था करून ठेवली आपल्या शरीरामध्ये, ती सुद्धा आपल्याला बरोबर. माहीत नाही. त्या डॉक्टरांना सुद्धा 100 वेळा अभ्यास करावा लागतो, तेव्हा त्यांना थोडं थोडं ज्ञान होतं त्यातलं, नाही का? आणि सगळ्यात, कुठे म्हणजे होय तो होय. कसा, आणि हां. अगदी, आणि शेवटचं म्हणजे त्याचा अव्यय. आणि हा खरा अव्यय ईश्वर. म्हणजे हा किती, जसं समुद्रातनं आपण तांब्यावर पाणी काढलं तर समुद्र कमी होणार आहे का? नाही. तो किती जीवांमध्ये ऍट अ टाइम जरी असला तरी तो काही, त्याची शक्ती कमी अजिबातच होत नाही असं. आणि म्हणून त्याला अव्यय असं म्हणतात, कारण त्याचा कधी व्ययच होत नाही असं. तर हे असं उत्तम पुरुषाचं
म्हणजे वास्तविक स्वरूप इथं या श्लोकामध्ये पूर्णपणे सांगितलेलं आहे. म्हणजे क्षर वेगळा, अक्षर वेगळा,